नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. बघा, फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे. आता इंडियन मार्केटमध्ये बरेच वेळा तुम्ही न्यूज ऐकला असतील की बाबा टॅक्स वाढणार आहे, कुठं ऑप्शन बंद होणार आहे किंवा काहीही असो, अफवा असो किंवा रियालिटी असो, पण आपण आपल्यासाठी एक दुसरा ऑप्शन पण नेहमी ठेवला पाहिजे. मग त्यासाठी फॉरेक्सकडे भरपूर लोक वळत आहेत, पण त्यांना प्रॉपर नॉलेज नाहीये, प्रॉपर गायडन्स नाहीये, ब्रोकरबद्दल काही माहिती नाहीये, कुठं ट्रेड करतात, लॉट साईज, हे सगळं काही न्यू असतंय. तर आता आपण जी सिरीज स्टार्ट करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेक्स बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत अजून एकदा आपण कव्हर करणार आहे. अजून एकदा काय म्हणतो, तर याच्या अगोदर पण सेम सिरीज घेतली होती, ती सिरीज आपण परत एकदा कव्हर करतोय. पण कारण ते व्हिडिओ जे आहेत ते ओल्ड झाले आहेत, आता थोडंसं न्यू व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आता बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल फॉरेक्स बाबा इलिगल आहे असं म्हटलं जातं. तर लिगल इलिगलच्या मॅटरमध्ये मी तर अडकू इच्छित नाहीये, त्यामुळे तुम्ही काय करा, गुगलवरती जावा, गुगलवरती टाका बाबा फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये लिगल आहे का इलिगल आहे, आणि तिथं जे आन्सर येईल ते आन्सर रिअल आहे. ही रियालिटी आहे. बघा, जे कागदोपत्री ज्या गोष्टी आहेत, तर फॉरेक्स ट्रेडिंग इलिगल आहे तर आहे इलिगल. ओके, पण विषय कसा होतो की ऍक्च्युली म्हणणं काय आहे त्यांचं, इलिगल गोष्ट काय आहे. तर बाबांनो, आपण आपल्या इंडियातला पैसा जर बाहेर डॉलरमध्ये पाठवायला लागलो तर तो इश्यू आहे महत्वाचा, की डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन करणं हा महत्वाचा इश्यू आहे. पण आपण INR मध्ये UPI डिपॉझिट वगैरे करतो, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम तिथं येत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. तर बरेच लॉज अँड रेग्युलेशन्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला फसायचं नाहीये. जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आलाय किंवा येत आहे बाबा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की फुल टाइम करिअर म्हणून ह्याच्यावरती डिपेंड राहू नका फॉरेक्स ट्रेडिंगवरती, कारण भविष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तात्पुरता चालवला तरी काही एवढा प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही करू शकताय. बाकी बघा, आता लिगल इलिगलचा मॅटर तुमच्या डोक्यातून गेला असेल की बाबा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ट्रेडिंगमध्ये आलाय ना तर रिस्की आहेच ऑलरेडी. ओके, रिस्क सगळीकडे आहे, तर रिस्क समजून घेऊनच आपण याच्यामध्ये इंटर करतोय. तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवरती इंटर करता, ही गोष्ट लक्षात ठेवा. ना की कोणाला इन्फ्लुएन्स होऊन, कुणाचं प्रॉफिट बघून किंवा माझे व्हिडिओ बघून किंवा इतर कोणाचे व्हिडिओ बघून 5-5, 6-6 हजार, 10-10 हजार डॉलर बघून तुम्ही इन्फ्लुएन्स होत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मेंदूवरती तुमचा कंट्रोल आहे, त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे करायचं नाही करायचं, सगळ्यांचं आपापली इच्छा आहे. भरपूर लोक करतायत, भरपूर लोक, प्रॉब्लेम कोणालाही माझ्या हिशोबाने तर आतापर्यंत आलेला नसेलच आणि नाहीयेच. ठीक आहे, तर लिगल इलिगलचा मॅटर आता सॉर्ट आउट झालेला. आता इथं आल्यानंतर महत्वाची गोष्ट आहे बघा, ब्रोकर. कारण बऱ्याच लोकांचं स्कॅम तर राहिलं गव्हर्नमेंटला, स्कॅम होते ब्रोकरमध्ये. कुठला तर ब्रोकर येतंय, त्याच्यामध्ये न्यू काय तर ऑफर असते, डिपॉझिट $200 करा, तुम्हाला सिग्नल देतो, कोर्स प्रोव्हाइड करतो. तर असे ब्रोकर ऑफर प्रोव्हाइड करत असतात, तर त्याच्यापासून एक तुम्हाला थोडंसं दूर राहायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ब्रोकर दोनच टॉपचे ब्रोकर आहेत, XNS आणि XM. या दोन ब्रोकरपैकी तुम्ही कुठेही ट्रेडिंग करा, डिपॉझिट विड्रॉला काही प्रॉब्लेम नाही. भविष्यामध्ये जर काय प्रॉब्लेम आला तर ह्या कंपन्यांजवळ एवढा भयंकर पैसा आहे की हे इझिली तुमचे डिपॉझिट विड्रॉल वगैरे देऊन जातील. असं नाही की तिथं काय तुम्हाला ते प्रॉब्लेम करून किंवा डिपॉझिट विड्रॉल अडकवून जातील, असं मला वाटतं. कारण टॉपच्या कंपन्या आहेत, भरपूर व्हॉल्यूम आहे त्यांच्याकडे, पैसाही भरपूर आहे, क्लायंटही भरपूर आहे, त्याच्यामुळे डिपॉझिट विड्रॉलला तर आय थिंक या दोन कंपन्यांमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. बाकीचं एवढं काय मी स्टडी केलेलं नाहीये ब्रोकर बद्दल. दोन ब्रोकर टॉपचे आहेत, कारण मी फालतू गोष्टीत अडकच नाही बघा, की काहीतरी कुठं लोकल ब्रोकर येते, इकडे हे देतो ते देतो, आपल्याला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. आपल्याकडे टॉपचे ब्रोकर आहेत ना, तर आपण टॉपचाच यूज करायचं ना, बाकीचे काय करायचं आहे. आता XNS आणि XM ह्याच्यामध्ये मी पर्सनली तर XM ला प्रेफर करतो, कारण बघा डिपॉझिट बोनस वगैरे तिथं भेटतोय. $200 डिपॉझिट केले की $200 बोनस भेटतो. आता पण तीच ऑफर चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिथं डिपॉझिट करू शकताय. तुम्हाला मला सांगा, कॅपिटलवरची रिस्क कमी होते. समजा तुम्हाला $400 वरची रिस्क घ्यायची आहे, म्हणजे $400 म्हणजे किती, जवळजवळ ₹32,000. 32,000 रिस्क घ्यायचे, तर तुम्ही, मी म्हणतो एवढी डिपॉझिट करायची गरज नाही. $400 तुम्ही 16,000 डिपॉझिट केलं तर ब्रोकर त्याच्यातर्फे 16,000 देतोय, तुम्ही टोटल 32,000 ही रिस्क इथंही घेऊ शकताय. बरोबर आहे की नाही. मग आपल्या खिशातले पैसे किती लागले आहेत, 16,000 लागले आहेत. टोटल 32,000 रिस्क तर इथं येतच नाही ना, बाकी तर ब्रोकर देत आहे. असं नाही तुम्हाला ते अमाऊंट भरून द्यायचे, लॉस झाले तर काहीही रूल्स रेग्युलेशन त्याच्यामध्ये नाहीये. तुमचा प्रॉफिट आणि तुमची अमाऊंट तुम्ही बिनधास्त विड्रॉ करू शकताय. त्याच्यामुळे हे दोन टॉपचे ब्रोकर आहेत. तुम्हाला कोणता यूज करायचा बघा, लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करा, मला आयडी पाठवा. मी तुम्हाला लर्निंग मटेरियल वगैरे देतो, PDF वगैरे प्रोव्हाइड तिथं करत असतोय, कशा प्रकारे अनालायसिस करायचं आहे ते सगळे काही इन्फॉर्मेशन आहे. आता ह्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे,
बाबा स्टडी कुठून करायचा, महत्वाची गोष्ट आहे स्टडी कुठून करायचा. तर ह्याच्या अगोदर बघा आपली ऑल इन वन बॅच होती. ऑल इन वन बॅच 499 रुपये फक्त फीस होती. सगळं काय बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत अनालिसिस आपण त्याच्यामध्ये करत होतो. सध्याला तुर्तास ती बॅच आपण थोडीशी थांबवली आहे. ज्यावेळेस ऍक्टिव्हेट होईल त्यावेळेस मी सांगेन, चालू तरी कोणता आपला पेड कोर्स नाहीये. ओके. आणि ह्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय, तुम्ही युट्यूबवरून शिकू शकता. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जास्त जर युट्यूबवरती सर्च करायला लागला, इकडे तिकडे कोणाचे व्हिडिओ बघायला लागला, तर कधी शिकू शकणार नाहीये. प्रॉपर एक मेंटॉर ठरवा, बाबा यालाच फॉलो करायचा आहे, ह्या गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मला करू शकता फॉलो, कारण मी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आता ही सिरीज जी आहे याच्यामध्ये सगळं कळणार आहे तुम्हाला. अनालिसिस, चार्ट कोणते ऍड करायचे, कधी ट्रेड घ्यायचे, सगळी गोष्ट तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स आपण इथं युट्यूबवरती सांगणार आहे. ओके. बाकी मी जर न्यू बॅच झाली चालू तर मी तुम्हाला ती लवकरच अपडेट करेन. आता स्टडीचा विषय म्हटला, लिगल इलिगल मॅटर सगळे सॉर्ट आउट झालेले आहेत. राहिला आहे गोष्ट अनालिसिसची, त्याचेही व्हिडिओ हळूहळू येतील, किंवा जुने व्हिडिओ आहेत तेही बघा. एकदम बेस्ट व्हिडिओ आहे. जुन्या व्हिडिओमध्ये उलट मी फुल एनर्जीनं खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ओल्ड व्हिडिओ पण तुम्ही आपल्या चॅनलवरचे रेफर करू शकता. ओके. एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे, पण आय थिंक तुम्हाला समजलं असेल फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे. ब्रोकर आणि ह्या जर गोष्टी समजल्या असतील, लिगल इलिगल मॅटर मिटला असेल. आता तरीही मी तुम्हाला जात सुरुवात कशी करायची सांगून देतो. ट्रेडिंग व्यू वरती आपलं अनालिसिस करायचं, ब्रोकरमध्ये आपल्याला ट्रेड प्लेस करायचे असतात. ओके. अनालिसिससाठी कोणत्या पेअर ऍड करायचे त्यासाठी मी ऑलरेडी सिरीज बनवली आहे, आणि या सिरीज सोबत तुम्ही सगळेजण बघत राहा. त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ब्रोकरच्या लिंक आहेत. अकाउंट ओपन करून आयडी पाठवा. मी लर्निंग मटेरियल तुम्हाला सगळं काही जे आहे ते प्रोव्हाइड करतो. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.